लोक पैसे देतात. म्हणून आपण मी सोपानबाला सांगितलं होतं, मला हे बघ, कर्ज जरी झालं तरी ताण नाही, पण लोकांना एकदम सुंदर जेव घालायचं महाराज. मिरचीची भाजी तसलं काही नाही, दररोज एक मिष्टान्न होतं का नाही? दररोज एक मिष्टान्न. एखाद्या दिवशी थोडीफार निपूर आली असेल, फक्त कालच थोडंफार, पण निपूरही सुद्धा नाही आली. आचार्याला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद महाराज. त्यांनी सुद्धा ठरवताना असं नाही सांगितलं म्हणे, महाराज आपण कार्यक्रम करून घेऊ आणि नंतर पैशाचं पाहू. विठाला 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 विसंगती परमार्थात नको. जे ते ज्या त्या ठिकाणी चांगलंच पाहिजेत महाराज. सुंदर आमच्या बाबाला आवडतच नाही. पप्पा तुम्ही जेवढे चांगले. मागच्या वर्षी आमचे माऊली आले होते आमच्या दिंडीत भजन करायला. ते म्हणे तुम्ही एवढे सुंदर टाईट कपडे घालता, एवढे चांगले कोट घालता, एवढ्या चांगल्या टोप्या घालता, कडक 50-50, 60-60 हजाराचे मोबाईल वापरता. देवानं तुम्हाला दिलंय त्याच्यापेक्षा चांगलं वागा. पण तुम्ही पंढरपूरच्या वारीत चालत असताना तुमच्या गळ्यामध्ये सुद्धा टाळ 5,000चा पाहिजे. किती हजाराचा पाहिजे? 5,000चा. की तुमचा टाळ पाहिल्यानंतर सुद्धा लोकांना टाळ वाजवण्याची इच्छा झाली पाहिजे. का करू नये? ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेनं खूप चांगलं आहे महाराज. आता काही लोक म्हणतात, महाराज आम्ही त्यावेळेस फाटकेत उतर घातले, ते तुमचं नशीब आहे, त्याला आम्ही काय करावं. परवा दिवशी ते बाबा मला म्हणे, महाराज आम्ही किती दुष्काळ सोसला हो, तुमचं किती सुंदर चाललं. 72 मध्ये आम्हाला जेवायला भेटलं नाही. म्हटलं माझा जन्म 89 आहे, मला 72चं काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? म्हणून विसंगती परमार्थात नको. जे ज्या ठिकाणी पाहिजे ते एकदम सुंदर पाहिजे. आज सुद्धा मी रसाचं म्हणलं होतं आपण थोडं मागं पुढं करू, पण आमच्या कमलेश दादाने सांगितलं म्हणे, महाराज काळजी करू नका, 5,000 लिटर आमरसाची व्यवस्था आमच्या कमलेश दादांनी केलेली महाराज. 5,000 लिटर तुम्ही बर्फ टाकून सर्व रेडी आहे. आता गेलं की नुसतं बाहेरच पाठीमागं करायच्या. बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर नियोजन. आणि आमरस ठेवण्याचं कारण असं आहे, माझ्या चोखोबरायचा जन्म हा आंब्यातून झालेला आहे. कशातून झालेला आहे? आंब्यातून. म्हणून मला वाटतं हे सप्त्याचं आपलं 6वं-7वं वर्ष असेल. दरवर्षी काल्याच्या दिवशी आमरसच असतो. बाबा म्हणे पागल झाला तर म्हणे तू खिचडी भात ठेव. म्हणलं बाबा खिचडी भात सगळेच खाऊ घालतात. आता सगळंच गेलं, कंबर गेलं, गुडघे सुद्धा एसीने गेले, पण आता सगळंच गेलं. मग थोडं अजून का 2-4 टाचे शिल्लक पडतील, काय ताण आहे. चला, म्हणून खूप सुंदर आहे. ऐका, पहिली संगती कुसंगत, दुसरी विसंगत आणि तिसरी सुसंगत. जीवनामध्ये सुसंगत खूप महत्वाची. साधूच्या संगतीचा परिणाम ऐका. संत समागम राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, अर्धाक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत् पापा. अरे वाल्मिक ऋषीच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला हो महाराज, फक्त 2 मिनिटाचा सत्संग. ए वाल्या
ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाने वागतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, शेवटी तुझ्या कोणीच कामाला येणार नाही. एवढा भावला मारा तो सत्संग अंत करणारा की कोणीयाची कीर्ती वाढली गेले रामायण रामानी बोली रामानी तैसे वर्तुनी दाविन नाम म्हणे. 2 मिनिटाचा सत्संग वाल्याकोळ्याच्या जीवनामध्ये एवढा भावला अंत करणारा, एवढा भावला की या देशाचा आद्य कवी एक डाकू झाला महाराज. कोण झाला? डाकू झाला. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, आम्ही जेवढे काही आळंदीकर मंडळी आहोत, आमचा जुना इतिहास जर पाहिला तर आपण डाकूचे महाराज सगळे. प्रत्येकाने प्रत्येकाचं बॅकग्राऊंड पाहिलं, प्रत्येकानं जर आरशासमोर गेलं तर ज्याला त्याला माहिती आहे आपण कसे आहोत, बरोबर आहे का नाही? पण ज्ञानोबरासारख्या महात्म्याचा संग झाला महाराज. ज्ञानोबरासारख्या महात्म्यानं कृपा केली, आज अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतो. हा संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल 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 ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर रेडार उभे बोलू शकतो, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर निर्जीव भिंत चालू शकते, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर मेलेला मनुष्य जिवंत होतोय, ज्ञानोबराची कृपा झाल्यानंतर जर महाराज मेलेला मनुष्य जिवंत होतो, तर आपल्यासारखे लेकर कीर्तन करतात, गायन करतात, पकवा वाजवतात, यात काही नवल नाहीये. मी खरं सांगू, सगळे जण कीर्तन करतात. आळंदीला तर हजारो मुलं आहे महाराज, पकवा शिकतात, गायन शिकतात. मग सगळेच पकवाजी झाले का? नाही नाही नाही. काही काही 500-500 पकवा शिकले पण पकवाज नाही चांगला महाराज त्यांना. काही काही 200-200 पेट्या मोडल्या नाही त्यांना पेटी जमली. काही काही अभंग पाठ करू करू कीर्तनाचे वह्या काही काहीच्या बॅगीमध्येच नाही कीर्तन जमलं. मग आपण जे 2-4 कीर्तन करतोय, आपण जे 2-4 बोल वाजवतोय, आपण जे 2-4 चाली म्हणतोय, मला तरी असं वाटतं ज्ञानोबराने त्यांच्या मधुकरीतला दिलेला तुम्हाला आणि मला हा प्रसादच आहे. विठ्ठल 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 संगत संतन की संतांची संगत केल्यानंतर, चांगल्या माणसाची संगत केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो, हा माझ्या जीवनात आलेला अनुभव. म्हणजे हा सप्ताह आहे, त्याचं खोबरायचं मंदिर आहे, बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला सांगितलं अण्णा म्हणजे पाटणकर बाबाचे गुरुजी सुद्धा इथे उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे आम्हाला परमार्थ कळाला, ज्यांच्यामुळे आम्हाला चाली कळाल्या, ज्यांच्यामुळे आम्हाला वारी कळाली, असे आमचे अण्णा सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांनी मगाशी सांगितलं, कोणीतरी आम्हाला त्या दिवशी जनार्दन महाराजांनी सांगितलं, वयाच्या 4थ्या वर्षी म्हणजे 4थ्या वर्गात असताना गीता पाठ होती त्यांची, नाटाचे अभंग पाठ होते त्यांची, अभंग त्यांचं सगळं चांगलं आहे महाराज.
अभंग पाठ चांगली आहे, गीता पाठ चांगली आहे, सगळं चांगलं आहे. फक्त त्यांच्या ठिकाणी एक दोष आहे, ते रागवतात खूप महाराज. एवढी चिडचिड करतात, पण आम्हाला ती सवय झालेली आहे. आता नवीन माणूस त्यांच्या जवळ राहू शकत नाही. पाटणकर महाराजांना समजून घेऊ शकतो फक्त पुरुषोत्तम पाटील आणि भरत आटोळे, बाकीच्यांनी त्यांच्या जवळ जायचं नाही. खरं सांगतो महाराज, सोपं नाही. मी त्या दिवशी बोललो तुम्हाला, आमच्या गावातल्या मुलांना सुद्धा सांगितलं, सप्ताह सुरू झाल्यानंतर तुम्ही पंचक्रोशीतील लोक इथं आले. सप्ताह सुरू झाल्यानंतर पंचक्रोशीतील लोक इथं आले, पण या सप्त्याचं नियोजन 6 महिन्यापासून चालू होतं. किती महिन्यापासून? 6 महिन्यापासून चालू होतं. इथली सर्व जी व्यवस्था आहे ती जर व्यवस्था कोणी केली असेल तर जसं रामायणातून हनुमान काढला तर रामायण काहीच कामाचं नाही. माझ्या जीवनातून पाटणकर बाबा काढले तर माझं जीवन शून्य. तसं या सप्ताहामधून जर माझा भरत काढला तर सप्ताह शून्य. बरं महाराज, खरं सांगतो तुम्हाला.